जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची, जिंकण्याची, आरंभाची, अंताची, टाकलेल्या पावलांची, जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची, मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. नमस्कार. जय हो सोल्युशन्स कृत आणि राजा माने मंदा माने प्रस्तुत जय हो या विशेष मालिकेमध्ये मी समीरा गुजर, ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्या समवेत आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्त्री ही कुटुंबाचा आधारस्तंभ असते, पण हा स्तंभ पेलताना अनेकदा ती स्वतःच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करते. खास करून किशोरवयीन मुली असतील, आपल्या घरातल्या माता भगिनी असतील, त्यांच्या वाट्याला येणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक ओढाताण या सगळ्यामुळे त्यांच्याकडे स्वतःसाठी असा वेळच उरत नाही. अशा परिस्थितीत कोथरूडच्या वस्तीमध्ये आरोग्याचा आणि आत्मविश्वासाचा नवा प्रकाश घेऊन येणारा एक उपक्रम म्हणजे मानसी. आज त्याच्याच विषयी आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहेत योग थेरपिस्ट आणि मानसी प्रेरणा फाउंडेशनच्या CEO मुग्धा भागवत. कार्यक्रमात त्यांचं स्वागत करून त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी पाहूया ही छोटीशी ध्वनी चित्रफीत. मुग्धा भागवत, मानसी प्रेरणा फाउंडेशन. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेली ही चळवळ आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. 21 जून 2024 रोजी केळेवाडीतील एका छोट्या केंद्रापासून सुरू झालेला हा प्रवास आज कोथरूडमधील 35 केंद्रांवरून सुमारे 2,500 महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे. हा केवळ योगासनाचा वर्ग नाही, तर महिलांच्या शारीरिक व्याधींपासून मुक्ती, मानसिक सक्षमीकरण आणि त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा एक महायज्ञ आहे. आणि या महायज्ञाच्या नियोजनाची, अंमलबजावणीची आणि समन्वयाची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळत आहेत योग थेरपिस्ट मानसी प्रेरणा फाउंडेशनच्या CEO मुग्धा भागवत. मुग्धाताईंनी केवळ प्रशासकीय जबाबदारीच सांभाळली नाही, तर प्रत्येक वस्तीतील भगिनींशी मायेचे नाते जोडून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की मानसीने कोथरूडमधील नारी शक्तीचा चेहरा मोहरा नेमका कसा बदलला. नमस्कार ताई, आपलं या कार्यक्रमात स्वागत करतो. जीवनाला पंख नव्हे, पंखांना नाते नव्हे, हे ब्रीदवाक्य घेऊन आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली प्रेरणेनं आपण ही चळवळ सुरू केलेली आहे. तर नक्की या ब्रीदवाक्याला खरं ठरवण्यासाठी तुम्ही काय करता? ओके, नमस्कार. सर्वप्रथम मी खूप धन्यवाद मानते दूरदर्शन वाहिनीचे की त्यांनी आज मानसीसारख्या उपक्रमाला आज इतका खूप मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि मानसी उपक्रम हा सगळ्यांपर्यंत पोहोचावा अशी खूपच आमची सगळ्यांचीच इच्छा असते. त्यामागचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे सांगायचं झालं तर आपले कोथरूडचे आमदार माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतनं हा मानसी उपक्रम सुरू झाला. म्हणजे एक पालक आपल्या मुलांसाठी जे काही करू इच्छितो ती सगळी आपण म्हणू त्यातल्या सगळ्या गोष्टी ह्या दादांच्या मनात होत्या की त्या वस्ती विभागातल्या मुलींपर्यंत हे पोचलं पाहिजे. त्याच्यामुळे मग सगळ्यात मोठा वयोगट काय येतो तर 12 ते 18 वयोगट हा येतो. आणि त्यामागचं खरं उद्देश हे की वस्ती विभागात व्यायाम हा खूपच असं लक्झरियस गोष्ट मानली जाते. म्हणजे त्यासाठी लागणारी फी की जी त्या मुली अफोर्ड करू शकत नाहीत, तर मग त्यांच्यासाठी काय करता येईल. मग एक आपण म्हणतो की एक पूर्ण पॅकेज ज्याला आपण म्हणतो
तर तसं मानसीच्या अंतर्गत आपण पूर्ण एक पॅकेज तयार केलं. मग त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग येतो तर त्यांचं शरीर स्वास्थ्य, की त्यांचं आज शरीर नीट असेल तर म्हणजे आपण म्हणतो तसं की पाया मजबूत असेल तर त्यांचं पुढे येणारं आयुष्य हे खूप चांगलं जाणार आहे. त्याच्यामुळे त्या निमित्ताने मग सुरू झालेला पहिला हा योगाभ्यास, की पहिलं काय तर शरीर स्वास्थ्य. दुसरी गोष्ट, जेव्हा आम्ही सुरू करायचा विचार केला त्यावेळेला असं लक्षात आलं की ह्यांचं हेल्थ चेकअप करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, वस्ती विभागामध्ये पोषक आहार न मिळाल्यामुळे त्यांच्या शरीरातली असलेली कमतरता ही सगळ्यात जास्त जाणवणारी गोष्ट. मग पहिलं हेल्थ चेकअप केल्यानंतर असं लक्षात आलं की नाही, त्यांच्या ह्याच्यात हिमोग्लोबिनचं प्रमाण खूप कमी आहे. मग औषधांबरोबरीने पोषक आहार, त्याच्यामुळे हळूहळू एक एक स्टेप पुढे जात झालो. त्याप्रमाणे मग पहिला योगाभ्यास सुरू झाला. योगा झाल्यानंतर त्यांना पोषक आहार, मग त्यामध्ये आपण त्यांना पौष्टिक लाडू देतो, उकडलेलं अंड देतो. दर दिवशी क्लास झाल्यानंतर प्रत्येक मुलीसाठी आपण हा आहार देतो. त्यानंतर दर 3 महिन्यानंतर ब्युटी पार्लर फॅसिलिटी त्यांना असते, की प्रत्येकाचं असं स्वप्न असतं की आपण खूप छान सुंदर दिसावं आणि तसंच त्या मुलींनाही वाटतं. त्याच्यामुळे त्यांना आपण ब्युटी पार्लर फॅसिलिटी देतो. मग 3 महिन्यांनी एकदा त्या पार्लरमध्ये जातात, छान स्वतःला ग्रूम करतात आणि खुश असतात. आणि त्यानंतर तसंच एक मनोरंजन पाहिजे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक मनोरंजन तर पाहिजेच आहे. त्याच्यामुळे सहल किंवा सिनेमा आपण असंही त्यांना दर 3 महिन्यानंतर देतो, की सहल म्हणजे मग त्यातनं त्यांना मिळणारा आनंद, आणि सिनेमासुद्धा खुश असतात म्हणजे त्या मुली. त्याच्यामुळे 12 ते 18 वयोगटासाठी या सगळ्या पॅकेजमधनं. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे डेंटल ट्रीटमेंट, की आज आता आपल्याला असं वाटतं की बाहेरनं आपले दात खूप छान स्वच्छ दिसतात प्रत्येकाला, पण ॲक्च्युअल जेव्हा आम्ही एक वर्कशॉप घेतलं की मुलींसाठीचं, की डेंटिस्ट आपण बोलवले होते त्या वर्कशॉपसाठी, तर त्यांनी जेव्हा चेकअप केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, रूट कॅनल तर कॉमन गोष्ट आहे जी सगळ्या मुलींना गरजेची आहे. त्याच्यामुळे 6 महिन्यातनं आपण त्यांना डेंटल चेकअप त्यांचं करतो. आणि जर अगदी त्यातनं काही मेजर काम निघालं तर तीसुद्धा आपण त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. म्हणजे त्यांच्यावर उपचार करणं आणि ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट, हे त्याच्यामागचा उद्देश जास्त दादांचा होता. आणि त्यामध्ये पालक जशी मुलींची काळजी घेतात तसंच आज दादा प्रत्येक मुलींची त्यांची ती काळजी घेत आहेत. भारतीय जनता पार्टी नावाच्या पार्टीचं काम करत असतानाही मोठ्या प्रमाणावर सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून खूप प्रकल्प जे चालले आहेत, त्यातले प्रमुख 4 प्रकल्प महिलांचं मानसिक, बौद्धिक, शारीरिक आणि आत्मिक ही प्रगती नीट व्हायची असेल तर योगासन, मेडिटेशन याला काही पर्याय नाही. आणि त्याच्यातून मानसी नावाने सुरुवात केली आणि करता करता आता 80च्या वर बहुतेक ब्रांचेस झाल्या आहेत आणि 3300च्या वर संख्या झालेली आहे की जे रोज योगा करतात. रोज त्यांना पौष्टिक खाणं मिळतं, दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन मिळतं. आणखीनही खूप गोष्टी आहेत, पण त्याचा बेस आहे तो योगा आहे. तशी 4 कामं पाहताना अनेकजण म्हणतात की हे तुमचं मानसिक समाधान आहे की आध्यात्मिक समाधान आहे. तर मानसिक समाधान हे सुरुवातीला असतं की एखाद्याची फी भरली आणि त्याच्या आईवडिलांनी मुलांनी आदर व्यक्त केला की आपल्याला बरं वाटतं. पण त्याच्या पुढची स्टेप जे आहे आध्यात्मिक समाधान, की ज्याच्यामध्ये तो आणि मी वेगळा नाहीच आहे, माझ्यासाठी केलं असतं तर मी त्यासाठी केलं. तर हे आध्यात्मिक समाधान अलीकडच्या काळामध्ये मला खूप मिळायला लागलं. किंवा माझ्या घरातल्या मुलासाठी केलं असतं तर माझ्याच घरातला मुलगा आहे. तर असं एक खूप चांगलं काम चाललं आहे. आपल्या माध्यमातून याला प्रसिद्धी मिळते, याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. मी म्हटलं तसं की आपण बायका इतरांचं करण्यामध्ये गुंतलेलो असतो, की स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. हे अनावधानाने म्हणा किंवा आपल्या इतरांवरच्या अतिप्रेमामुळे म्हणा ते राहून जातं. तर सुरुवात करत असताना हे किती अवघड होतं, किंवा काय या बाबतीतल्या तुम्हाला प्रतिक्रिया अजूनही मिळत असतील कदाचित, आणि किती मुलींपर्यंत, किती महिलांपर्यंत आपण पोहोचलो आहोत? ओके, तुम्ही म्हणालात तसं की खरंच हा खूप अवघड टास्क आहे. आणि एक स्त्री जेव्हा कुटुंबातली मुख्य असते तेव्हा ती स्वतःचं सोडून बाकी सगळ्यांचं करण्यात ती मग्न असते. म्हणजे तिला स्वतःचा विसर पूर्ण पडलेला असतो.
आणि 12 ते 18 वयोगटानंतर जेव्हा आपण हा वयोगट आधी पहिला घेतला त्यानंतर महिलांचा सहभागही योगासाठी सुरू झाला. मग साधारण एक 30च्या पुढे 35च्या पुढे आणि मग अगदी 70पर्यंत अशी प्रत्येक महिला आज या मानसीचा भाग आहे. आणि त्यांना तिथे मानसीचा भाग झाल्यानंतर लक्षात आलं की योगा व्यायाम हे काहीतरी वेगळं आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने काय आहे की नाही, मी खूप काम करते घरात. म्हणजे आज वसई विभागातली प्रत्येक महिला ही स्वयंपाकाची कामं असू देत, धुणं भांडी असू देत, साफसफाई असू देत, त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतं की अरे नाही, मी भरपूर शारीरिक काम कष्ट करते, म्हणजे व्यायाम. ऑलरेडी होत आहेत त्यांचे, त्याच्यामुळे शारीरिक कष्ट म्हणजे माझा व्यायाम. पण जेव्हा त्यांनी योगाला यायला सुरुवात केली त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की नाही, हे काहीतरी वेगळं आहे आणि प्रत्येक शरीराची एक ओळख करून देणं व्यायामामार्फत. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की नाही, ही खरं गरज आहे आपल्याला. आणि आज आता वयवर्ष 10 ते जवळजवळ वयवर्ष 70 असा वयोगट आपण पूर्ण मानसीच्या अंतर्गत कव्हर केलेला आहे. आणि 2500च्या वरती जवळजवळ महिला आणि मुली या आपल्या उपक्रमाचा भाग आहे. म्हणजे मी उपक्रम म्हणण्यापेक्षा कुटुंब म्हणेन. सुरुवातीला की हा फक्त योगासन वर्ग नाही हे सांगण्यावरच तुमची बरीच शक्ती खर्च झाली. खूप जास्त, हे खरं आहे का? खूप जास्त. कारण मुळात वस्ती विभागात अडचण काय येते की त्यांना व्यायामाचं महत्त्वच तितकंसं नाही आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत कधी पोचलेलंच नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यासाठी व्यायाम तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचा आहे हे समजवण्यातच आधी 1 महिना म्हणालात तरी चालेल की आम्हाला त्यांना कुठलीही गोष्ट एखादी आवड निर्माण करायची असेल तर त्याची सवय व्हावी लागते. त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला जेव्हा योगा व्यायाम सुरू केला त्यावेळेला त्यांना फक्त सांगितलं की तुम्ही या, 1 तास व्यायाम करा, कंटाळा येईल तेव्हा थांबा, नाही कंटाळा आला तर व्यायाम करा. त्याच्यामुळे खूप आम्ही सुद्धा असे थोडेसे हे मला राहिलो. या संदर्भात एक विचारायचं आहे, कारण योग्य वेळ कुठली व्यायामाची आपल्या कारण सकाळच्या वेळी बायकांना घाईची कामं खूप असतात आणि हे सगळं अवघड होतंच. म्हणजे खरं तुम्ही म्हणालात तसं मुलींसाठी सुद्धा हे सोपं नाही. म्हणजे आजकाल शाळांच्या वेळा सकाळ संध्याकाळ किंवा महिलांची कामं, त्याच्यामुळे आम्ही थोडासा सुरुवातीला एक सर्व्हे केला की नक्की ह्यांची योग्य वेळ काय आहे. कारण आज आता वस्ती विभागातली स्त्री मी बघते तर सकाळी 7 वाजता जी घराच्या बाहेर पडते, स्वतःच्या घरातला आवरून मग बाहेरच्यांचं कामं करणं, ती 10, 11, 12 शिवाय घरी येत नाही. त्याच्यामुळे आम्हाला असा थोडासा एक सर्वे करायला वेळ लागला की अरे नक्की कुठल्या वेळात महिला येऊ शकतात. आणि आमचा उद्देश तर हा होता की त्यांनी यावंच. म्हणजे थोडंसं कंपल्शन म्हणा किंवा आणि ही रोज करण्याची गोष्ट आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही आज एकदा केलंय आणि चला 4 दिवस सुट्टी घेतली आणि मग परत जाऊ, तर असं नाही. त्याच्यामुळे एक सकाळची एक वेळ आणि संध्याकाळची एक वेळ अशी आम्ही एक कॉमन त्याच्यातनं काढली की त्या वेळेला सगळ्या मुली आणि महिला व्यवस्थित येऊ शकतात. त्याच्यामुळे आज खूप म्हणजे मला आनंद होतो की आज महिला इतक्या घरकामात अडकलेल्या आहेत सगळ्या, पण एकही दिवस क्लास बुडवत नाही. त्याच्या आम्हाला थोडंसं ते आम्ही जिंकलो असं वाटतं की अरे चला आपण आता हळूहळू त्यांच्यात योग निर्माण केलेला आहे आणि त्याची आवड निर्माण केली आहे. त्याच्यामुळे त्या आता छान रेग्युलर येतात. विश्रांतीनंतर जय हो या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण आज गप्पा मारतोय मुग्धाताई भागवत यांच्याबरोबर. काय फायदे जाणवले त्यांना किंवा तुम्हाला त्यांच्यातले काय बदल जाणवले? फायदे म्हणजे सगळ्यात ना आत्ता मुलींमध्ये दिसणारं प्रमाण आहे ते PCODचं, ते प्रमाण खूप जास्त आत्ता वाढलं आहे. आणि महिलांमध्ये थायरॉईडचं प्रमाण खूप जास्त आहे. जसजसं योगाभ्यास सुरू केला तसतसं त्यांचं अनियमित मासिक पाळी हा सगळ्यात मोठा येणारी अडचण आम्हाला ती जाणवली की म्हणून मग त्या दृष्टीने किंवा त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावर काम सुरू केलं. आणि आज PCOD, थायरॉईड किंवा ओबेसिटी ज्याला लठ्ठपणा आपण म्हणतो, या तिन्ही गोष्टींवरती खूप जास्त योगाचा उपयोग व्हायला लागला त्यांना. अर्थात वैद्यकीय त्याला सपोर्ट तर आहेच आहे, कारण डॉक्टरांच्या औषधांशिवाय म्हणजे योग हे 100% क्युअर होणारी गोष्ट नाही आहे, त्याला वैद्यकीय मदत ही लागतेच. त्याच्यामुळे त्यांची मदत घेऊन त्या बरोबरीने योग आणि मग त्या दृष्टीने हळूहळू आता आम्हाला ते प्रमाण जाणवायला लागलं आहे की मुलींमधलं PCODचं प्रमाण कमी झालं आहे. मग त्यासाठीचे काही वेगळे वर्ग आम्ही आता अरेंज करायचा विचार करतोय की फक्त PCODसाठीचे क्लास, की ज्यांना तो त्रास आहे त्यांनी या वर्गाला यायचं आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याचा योगाभ्यास करायचा. मानसिक आरोग्यासाठी नक्की तुम्ही कशा प्रकारे
मानसीचा उपयोग करता आणि यात एक्सपर्टीज कोणाचं? आता मानसिक आरोग्य मी आता म्हटलं तसं की वेगवेगळ्या वयोगटामध्ये त्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणी ह्या जेव्हा जाणवतात तेव्हा आम्ही थोडंसं आधी कन्सल्ट करतो. म्हणजे आपण म्हणतो तसं की बोलल्यानंतर कळतं की नक्की अडचण काय आहे. त्याच्यामुळे त्यांना असं कुठेही वाटलं नाही पाहिजे की अरे ह्या येत आहेत नुसत्या शिकवत आहेत आणि जात आहेत. कारण खूप पर्सनल लेवलवरती जेव्हा आपण त्यांची चौकशी करतो किंवा काळजीपूर्वक काही गोष्टी त्यांना विचारतो त्याला त्यांना ती खात्री पडते की अरे नाही हे आमच्यासाठी आहेत. त्याच्यामुळे पहिलाच सगळ्यात महत्त्वाचं काम हाच की आम्ही त्यांचं रुटीन जाणून घेतल्यानंतर नक्की त्यांना तो मानसिक ताण कसला आहे हे त्यांच्या बोलण्यातनं हळूहळू लक्षात येतं. आणि मग त्या दृष्टीने आम्ही थोडंसं योगाच्या पूर्ण 1 तासाच्या फॉर्मॅटमध्ये आपण म्हणू की जवळजवळ 15 मिनटं ही कंपल्सरी प्राणायाम आणि मेडिटेशनची ठेवलेली आहेत. म्हणजे जसं आपण म्हणतो की फिजिकल हेल्थ जितकी महत्त्वाची आहे तितकीच मेंटल हेल्थ खूप महत्त्वाची आहे आणि त्याचे फायदेसुद्धा त्यांना खूप जास्त दिसतात. त्याच्यामुळे त्यावरती भर खूप जास्त देतो. आणि एक्सपर्टीज तुम्ही म्हणाल तर आज आपल्या मानसीच्या टीममध्ये जवळजवळ 45 योगा टीचर आहेत. त्याच्यामुळे आणि त्या सगळ्या वेल ट्रेन म्हणजे अगदी वेल एज्युकेटेड आपण म्हणतो की त्यांनी त्यांची एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण तितकीच चांगली आणि अनुभवी. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने मानसिक आरोग्यावरती खूप काम झालं आणि त्याचे रिझल्ट्सही खूप चांगले दिसत आहेत. म्हणजे आता आम्ही हळूहळू फीडबॅक जेव्हा घेतो त्याला त्या मुली किंवा महिला खूप खुश असतात की मला ह्याच्यामुळे हा फायदा झाला, मी व्यायाम करते म्हणून मला हा फायदा झाला, मी आज रोज मेडिटेशन करते किंवा टीचर आमच्याकडनं प्राणायाम मेडिटेशन करून घेत आहेत त्याच्यामुळे मला हे फायदे झालेत. ते ऐकल्यानंतर खरंच खूप छान वाटतं, म्हणजे आनंद होतो. यामध्ये कारण खास करून या किशोरवयीन मुली ज्या आहेत त्या एका बाजूला त्यांच्या करिअरसाठी सुद्धा तयारी करत आहेत आणि मला खूप छान वाटलं की या निमित्ताने एक संवाद करण्याची जागा सुद्धा निर्माण झालेली आहे. तर त्यांच्या आत्मविश्वासामध्ये म्हणा किंवा ज्याला आपण सॉफ्ट स्किल्स म्हणतो त्यामध्ये किती फरक आपल्याला जाणवतो? खूपच जास्त. म्हणजे आता मी मगाशी म्हटलं तसं की मानसी ना हे एक पूर्ण पॅकेज आहे. तर जसं योगाभ्यास, आहार आणि बाकी सगळ्या आपण जेव्हा त्यांना फॅसिलिटीज देतो त्याबरोबरीने सगळ्यात महत्त्वाचं व्यक्तिमत्व विकास, की हे जर प्रत्येक मुलीमध्ये कॉन्फिडन्स असतो, फक्त थोडंसं एक ती लाज असते किंवा 4 लोकांसमोर बोलण्याचा तितका तिला कॉन्फिडन्स नसतो. त्यामुळे वैयक्तिक जेव्हा आपण बघतो की नाही व्यक्तिमत्व विकास होणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे त्या मुलींसाठी आठवड्यातनं 1 दिवस आपण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची सेशन्स घेतो. त्यासाठी सुद्धा आपल्या इथे तनिषा पाटील, आदिती पाटील या दोघी खूप त्यातल्या तज्ज्ञ आहेत की ज्या त्याच्यावरती खूप छान काम करतायत. ताई, आपण समन्वय असेल, प्रशासन असेल किंवा अंमलबजावणी असेल या सगळ्या कामात पुढाकार घेत आहे. मग यात चंद्रकांत दादांचं नक्की इन्व्हॉल्वमेंट, दृष्टिकोन किंवा विजन काय असते? आता म्हटलं तसं की पालकांची विजन काय असू शकते की आपल्या पालकांना काय वाटत असतं की आपलं पाल्य हे खूप छान सक्सेसफुल व्हावं किंवा एक स्वतःच्या पायावर उभं राहावं. त्याच्यामुळे दादांच्या दृष्टीने हे सगळ्यात महत्त्वाचं होतं की प्रत्येक मुलगी, वस्ती विभागातली प्रत्येक मुलगी ही स्वतःच्या पायावर कॉन्फिडंटली उभं राहणं आणि त्याचबरोबर महिलांसाठीचा जेव्हा विचार करतो त्याला महिला सक्षमीकरण ज्याला आपण म्हणतो की आज त्या महिलेला कॉन्फिडन्स खूप वेगळा निर्माण झाला आहे. मग योगामुळे आहे, प्राणायामामुळे आहे, खूप वेगवेगळ्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करतो. आपण आता सध्या या जानेवारीपासून एक त्रैमासिक स्नेह मेळावा या नावाने आपण एक कार्यक्रम सुरू केला आहे. तर ज्या वेळेला शारीरिक पातळीवरती काम आता सुरू झालं, मानसिक पातळीवर हळूहळू काम सुरू झालं, पण वैचारिक लेवल बदलणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे दादांचा दृष्टिकोन हाच होता की आता हळूहळू त्यांना थोडंसं एक चांगले विचार त्यांच्या मनामध्ये रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे मग त्यातनं भजन आणि कीर्तन किंवा प्रवचन ह्या गोष्टी आपण त्या स्नेहमेळाव्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत की एक ओव्हरऑल सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो की आज माझं शरीर खूप छान झालं आहे, मी मेंटली खूप स्टेबल आहे, मानसिक ताण माझा कमी झाला आहे, आता माझी वैचारिक लेवलही मला वाढवायची आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीतून दादांचा कायम प्रयत्न असतो की एक महिला, एक मुलगी ही स्ट्रॉंगली स्वतःच्या पायावर उभी राहिली पाहिजे. याच्या वरचा जो वयोगट आहे त्या वयोगटाविषयी पण मला कुतूहल आहे की
किती फायदा होतो स्त्री ॲक्टिव्ह राहण्यामध्ये. कारण जसं जसं वय वाढत जातं तसं हळूहळू आपलं शरीर थकतंय आणि हे स्त्रियांच्या शरीरामध्ये तर फार वेगाने बदल होत असतात प्रत्येक दशकामध्ये. तर या संदर्भातला काय अनुभव आहे? आता 20च्या पुढचा वयोगट जर घेतला तर मी म्हटलं तसं की ह्या वस्ती विभागातल्या काहीच महिला अशा आहेत की ज्या व्यवस्थित शिक्षण घेऊन पुढे नोकरीला लागलेल्या आहेत, पण बऱ्याच मेजॉरिटी संख्या अशी आहे की ज्या अजूनही घरकाम करतात किंवा स्वयंपाकाची कामं, उभं राहूनची कामं, साफसफाईची कामं. तर तो वयोगट त्यातनं त्यांना जाणवणाऱ्या शारीरिक व्याधी, मग सगळ्यात महत्त्वाचं त्यांना म्हणजे आधी गुडघ्यांची झीज. या वयोगटात म्हणजे आजकाल ना खूप प्रमाण सगळं हार्मोनल इम्बॅलन्समुळे, म्हणजे जसं आपण म्हणतो की शरीरातलं एक संतुलन बिघडतं, त्यामुळे ह्या गोष्टी खूप लवकर व्हायला लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे गुडघ्यांची झीज होणं किंवा कंबर दुखणं, गुडघे, मान, हात सगळं दुखणं, आणि ते फक्त त्यांच्या कामामुळे त्यांना ते जाणवतं. त्याच्यामुळे जेव्हा त्यांना ह्या योगाभ्यासात आल्यानंतरचा त्यांना जाणवणारा फरक, म्हणजे मला एक आवडेल उदाहरण द्यायला की वस्ती विभागातल्याच एक महिला आहेत की ज्यांचं 6 ते 7 तास उभं राहूनचं काम आहे रोजचं. मग ते स्वयंपाकाची कामं असू देत किंवा घरातलं साफसफाई असू देत. आणि कुणाकडे ह्या महिला जेव्हा कामाला जातात तेव्हा खूप कमी घरं अशी असतात की जे त्यांना हा नाही बसा जरा तुम्ही किंवा काही हे करा, पण असं होत नाही की त्या बसल्यात आणि थोडा ब्रेक घेऊन कामं केलं, असं अजिबात होत नाही. सतत सुरू असतं आणि उभं राहून काम करणं हे खूप डिफिकल्ट आहे आजकाल. म्हणजे आपल्यालाही असं वाटतं की 10-15 मिनटं उभं राहिलो की अरे नाही जरा थोडंसं बसलं पाहिजे, पण त्यांची कामं ही सतत उभं राहूनची आहेत. त्यानंतर तेव्हा त्यांनी क्लासला आल्यानंतर मला सांगितलं होतं की मॅडम मला असा त्रास होतो आणि माझं हे काम आहे की मी बसूच शकत नाही, म्हणजे मला उभं राहून काम करण्याशिवाय पर्यायच नाही आहे. तर त्यांना थोडंसं ना विश्वास देणं किंवा तुम्ही आधी योगाला या आणि मग त्यानंतर आपण एक 8 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी पुन्हा एकदा बोलू, म्हणजे थोडंसं आम्ही कुठली कमिट काही केलं तर त्या महिला वाट बघत बसतात की अरे 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, मला अजून काही फरक पडलेला नाही. पण आम्ही थोडीशी त्यांना खात्री देतो की तुम्ही आधी रेग्युलर योगाभ्यास करायला या आणि मग आपण एक 8 दिवसांनी पुन्हा एकदा फीडबॅक घेऊ की तुम्हाला आपण पुन्हा गप्पा मारू की तुम्हाला काय फरक जाणवला आहे. लिटरली 6 सेशन्स झाल्यानंतर त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या की मॅडम माझे पाय दुखायचे थांबलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं इंचेस लॉस जे आपण म्हणतो की योग्य व्यायाम केल्यानंतर शरीरात होणारा बदल हा खूप महत्त्वाचा आहे. त्याप्रमाणे त्यांना तो जाणवला. म्हणजे त्या खुश झाल्या की मॅडम मी बारीक झाली आहे. त्याच्यामुळे त्या एवढ्या खुश होत्या आणि आता मला कामाचा ताण जाणवत नाही. हा एकूण सगळं चळवळ जी आहे तुमची कोथरूड पुणे शहर एवढ्यापुरती मर्यादित आज तरी आहे. हो, चंद्रकांत दादा आणि आपण ही चळवळ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पोहोचेल यासाठी काय तुमचं नियोजन आहे का? नियोजन नक्कीच आहे, कारण आम्हाला आता खूप ठिकाणांवरनं इन्क्वायरी यायला लागली आहे की जसं तुम्ही तुमच्या इथे घेताय तसं आमच्या इथे नाही का हे चालू होणार. त्याच्यामुळे नक्कीच विचार आहे, कारण योग घराघरात पोचवणं हा एक खूप महत्त्वाचा आमचा उद्देश आहे. म्हणजे योगाचा प्रचार आणि प्रसार आपण म्हणतो तसा हा घराघरात पोचावा. आणि आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सांगितलं आहे की तुम्ही योगा डेला योग करा, पण आमचा उद्देश आहे की तुम्ही 365 दिवस योग करा. त्याच्यामुळे ही चळवळ आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे, जास्तीत जास्त महिलांनी त्याचा भाग व्हावा असा आमचा खूप उद्देश आहे चांगला. मुली आणि महिला अर्थात. खरंच नक्कीच, म्हणजे भविष्यात मानसी जागोजागी पोहोचलेली पाहायला आम्हाला नक्कीच आवडणार आहे. पण आत्ता तुमच्या डोळ्यासमोर पुढच्या काही वर्षांसाठी काय योजना आहे? अपकमिंग आपण म्हणू समजा असं बघायला गेलं तर योगाचं क्लिनिक आपण आता सुरू करतोय. म्हणजे क्लिनिक म्हटल्यानंतर मी पहिले दादांना विचारलं की मग डॉक्टर हवेत का तिथे? तर दादा म्हणाले की नाही, क्लिनिक म्हणजे योगामधले मास्टर की जे योगा थ्रू बरं करू शकतील महिलांना, मुलींना किंवा कोणालाही क्रॉनिक डिसीज आपण मी मगाशी म्हणाले तसे की त्यांना थेरपीची खूप गरज असते. की असे काही आजार आहेत की जे ग्रुप ॲक्टिव्हिटीमध्ये केले जात नाहीत, असे व्यायाम आहेत की जे करता येत नाहीत.
मग त्यांच्यासाठीचं योगाचं क्लिनिक आपण आता सुरू करतोय की जिथे त्या महिला तिथे येतील 15 मिनिटं 20 मिनिटं असं प्रत्येकीसाठीचा व्यायाम आपण तिथे घेतला आणि पुन्हा हे त्यांच्या free- गरजांप्रमाणे. त्यांच्या गरजांप्रमाणे आणि पुन्हा हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे एकही पैसा त्या वस्ती विभागातल्या महिलेकडनं मुलींकडनं आपण घेत नाही. मुग्धाताई, हा सगळा प्रवास तुमच्याकडून जाणून घेत असताना एकतर अतिशय महत्त्वाची गोष्ट की प्रत्येक महिलेने स्वतःसाठी दिवसातला काही वेळ काढणं हे फार गरजेचं आहे, कारण त्यातून तुमचं आरोग्य मग ते मानसिक असेल शारीरिक असेल ते तुम्हाला सांभाळता येणार आहे. तर मला वाटतं मानसीसारखं एक कुटुंब जे तुम्ही तयार केलेलं आहे तिथे याविषयीचा संवाद होतो आहे. या सगळ्या सख्या एकमेकींशी याविषयी बोलतायत. विविध ॲक्टिव्हिटीजचा आपण उल्लेख केलात, विविध उपक्रमांचा उल्लेख केलात की ज्यातून आत्मविश्वास वाढवला जातो आहे, महिलांमधलं संवाद कौशल्य वाढीला लागतं आहे. पुन्हा एकदा मुग्धाताई तुमचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि मानसीसारखं हक्काचं व्यासपीठ स्त्रियांसाठी जागोजागी असायला हवं, यासाठी आपणही प्रयत्नशील राहूया. जय होच्या माध्यमातून आपला हाच प्रयत्न असतो की असे वेगवेगळे सकारात्मक भावना जागवणारे उपक्रम त्यांचा जय जयकार व्हावा, ते आपल्यापर्यंत पोहोचावे. तेव्हा या मालिकेविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला जरूर कळवत राहा. भेटूया अशाच एखाद्या नवीन उपक्रमाविषयी जाणून घेण्यासाठी पुढच्या भागात. तोवर धन्यवाद. जय हो, जय हो. महाराष्ट्राचा तू जागर हो, निर्मितीचा तू सागर हो, भुकेल्याची तू भाकर हो, दुःखितांची तू पुंकर हो. लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची, टाकलेल्या पावलांची जागलेल्या रातींची, राखलेल्या संयमाची मोडलेल्या चौकटींची, साऱ्यांची तू जय हो. रेडी सिक्स टेक्स. जय हो सोल्युशन्स आणि राजा माने व मंदा माने कृत